अरे मिराजबाईच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आपण ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर प्रेक्षकांनो, इथे आता जी काही सायली आहे, सायलीने मात्र आता कोल्हापूरला जाण्याचा जो काही निर्णय आहे तो स्थगित केलेला असतो. म्हणजे कुसुमताईने तसं तिला सांगितलेलं असतं आणि त्याच दृष्टिकोनातून इथे आता जी सायली आणि कुसुमताई घरी निघालेले असतात, तेव्हा कुसुमताईने इथे आता जो काही चैतन्य आहे त्याला मेसेज करून सांगितलेलं असतं की आता आम्ही कोल्हापूरला जाण्याचं कॅन्सल केलेलं आहे, आम्ही कोल्हापूरला जात नाही आहोत. असं सांगितल्याच्या नंतर मात्र इथे आता अर्जुन खूप खुश झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की खरं तर जो काही अर्जुन आहे तो कोल्हापूरला निघालेला असतो आणि कोल्हापूरला जाण्यासाठी तो बॅग पॅक करत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता चैतन्य म्हणत असतो, ह्याला जर आत्ता मी सांगितलं की सायली आणि कुसुमताई कोल्हापूरला जात नाहीत, तर हा लगेचच कसलाच विचार न करता मिसेस सायलींना भेटायला जाईल आणि तिथे जाऊन पुन्हा मधुभाऊ ह्याला खूप काही बोलतील. आणि त्यामुळे इथे मला असं वाटतंय की ह्याला ह्या गोष्टी आत्ता सांगू नयेत. पण अर्जुनला थांबवायचं तरी कसं, अर्जुनला कोल्हापूरला जाण्यापासून थांबवायचं तरी कसं, हा विचार त्याच्या मनामध्ये सुरू असतो. आणि तेव्हा इथे तो म्हणत असतो, अर्जुन तू कोल्हापूरला जाऊ नकोस. आणि तेव्हा आता इथे तो बोलत असतो, तू काय बोलतोस, तुला तरी कळतंय का, मला तू कोल्हापूरला जाण्यापासून का थांबवत आहेस, मला नाही समजत. असं इथे तो बोलल्याच्या नंतर आता जो काही चैतन्य आहे तो बोलत असतो, हो पण आत्ता जाणं महत्त्वाचं नाही आहे, इथे किती कामाचा लोड आहे, असं काहीतरी तो सांगण्याचा त्याला प्रयत्न करतो. आणि तेव्हा अर्जुन बोलत असतो, आत्तापर्यंत तर तूच म्हणत होतास कोल्हापूरला जा म्हणून, आणि आता तूच म्हणत आहेस की कोल्हापूरला जाऊ नको वगैरे, हे सर्व काय चाललेलं आहे चैतन्य, असं इथे तो त्याला विचारत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी आता इथे त्याला विचारल्याच्या नंतर मात्र जो काही चैतन्य आहे तो म्हणत असतो, नाही, ह्याला काही जरी झालं तरी त्या गोष्टी इथे सांगाव्याच लागणार आहेत, कारण हा काही इथे शांत बसणार नाही. तेव्हा इथे तो बोलत असतो, तू नाही जायचंयस, कारण की इथे आता जी काही आपली इथे सायली आणि कुसुमताई ज्या आहेत त्या इथे कोल्हापूरला जात नाहीत, त्या परत आलेल्या आहेत. तेव्हा अर्जुन मात्र खूप आनंदात असतो. त्याला एवढा आनंद झालेला असतो की अख्खं घरच त्याला डोक्यावर घ्यावंसं वाटतं. तो म्हणत असतो, हे किती चांगलं झालेलं आहे, मला खात्री होती मिसेस सायली मला सोडून कधीच कुठे जाणार नाहीत वगैरे, असं इथे तो बोलत असतो. आणि त्यामुळे जो काही चैतन्य आहे खरं तर तो सुद्धा खूप खुश असतो. आता मात्र मधुभाऊ एकटेच घरी असतात. खरं तर ते इथे जोशी वकिलांना भेटायला गेलेले असतात आणि खूप उशिरा घरी येतात. आता ह्यांची बस तर गेलेली असते आणि बस निघून गेल्याच्या नंतर ह्या दोघींना घरी येण्यासाठी बराच अवधी लागतो. खूप उशिरा ह्या घरी येतात. घरी आल्याच्या नंतर दार वाजवलं जातं आणि तेव्हा मधुभाऊ दार उघडतात. मधुभाऊंनी इथे आता दार उघडल्याच्या नंतर पाहता तर काय, समोर सायली आणि त्याचबरोबर इथे कुसुमताई असतात. तेव्हा मधुभाऊंना टेन्शन येतं की ह्या दोघी परत कशा आल्या. ते विचारत असतात की हे सर्व काही काय चाललंय, तुम्ही इथे अशा अचानकच परत कशा काय आल्या, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर आता इथे जी काही कुसुमा आहे ती म्हणते, सांगते मी तुम्हाला सर्व काही. तेव्हा सायली बाजूला निघून जाते आणि सायली बाजूला निघून गेल्याच्या नंतर आता इथे जे मधुभाऊ आहेत ते कुसुमला विचारत असतात, कुसुम हे सर्व काही काय आहे, आणि त्यासोबतच इथे तुम्ही कोल्हापूरला जाणार होतात आणि तुम्ही अशा मधूनच परत का आलात, सर्व काही ठीक तर आहे ना, तुम्हा दोघींची तब्येत ठीक आहे ना, सायली ठीक आहे ना, असं इथे ते विचारत असतात. आणि तेव्हा कुसुमताई म्हणते, हो मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, सर्व ठीक आहे, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, असं इथे ते बोलतात. आणि तेव्हा कुसुमताई म्हणत असते, अर्जुन बसस्टँडवर आला होता आणि त्यांनी सगळ्यांसमोर सायलीला प्रपोज केलेला आहे,
तिच्यावरचं असलेलं प्रेम त्यानं सांगितलेलं आहे. ही गोष्ट ऐकता क्षणी इथे मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो. त्या अर्जुनची एवढी हिंमत, पण कुसुमताई त्यांना समजावण्याचं काम करते. ती म्हणत असते, त्या दोघांना वेगळं करण्याचा काहीच एक संबंध नाहीये, कारण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपण त्यांना का म्हणून वेगळं करायचं, असं इथे ती बोलत असते. ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलल्याच्या नंतर मधुभाऊंना विश्वासच बसत नसतो की जी कुसुम आहे ती इथे या गोष्टी बोलत आहे. आणि कुसुमने ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र मधुभाऊंना सुद्धा आता त्रास होत असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, असं होता कामा नये, कारण जर असं झालं तर मग तेव्हा आता कुसुम म्हणत असते, आपण त्या दोघांना इथे आता वेगळं करायला नको, कारण ते दोघं एकच आहेत आणि त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे सायलीच्या नजरेतून सुद्धा मी पाहिलेलं आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हा मधुभाऊ मात्र चकितच होतात की हे सर्व काही एवढं झालेलं आहे आणि मला मात्र काहीच माहिती नाही. त्यांना ह्या गोष्टीवरती इथे विश्वासच बसत नसतो की ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने अशा झालेल्या आहेत. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अर्जुन खरंच खूप खुश असतो. अर्जुन खूप खुश असताना आता इथे जी काही कल्पना आणि त्यासोबतच इथे आता जे काही त्याचे बाबा आहे ते बोलत असतात की इथे आता ह्या गोष्टी या पद्धतीने होत आहेत, म्हणजेच आपण इथे ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. अर्जुनच्या बाबतीत काहीतरी नक्कीच आपण इथे निर्णय घ्यायला पाहिजे, जेणेकरून इथे अर्जुनला सुद्धा आता इथे त्रास होऊ नये वगैरे असं इथे वाटत असतं. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे मधुभाऊ बोलत असतात, हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे. ही गोष्ट मात्र मला तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहून तो रंजक असा झालेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण इथे असं पाहणार आहोत की सायली बाहेर पडलेली असते आणि तेव्हा इथे तिच्यासमोर खूप मोठं सत्य येत असतं, ते देखील त्यांच्या नात्याबद्दल. आणि त्यांच्या नात्याबद्दल जे काही सत्य येतं ते सत्य सायलीने ऐकता क्षणी तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण इथे आता जी काही सायली आहे, सायलीचं सुद्धा इथे आता अर्जुनवर किती प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे. असे इथे इकडे जी प्रिया आहे ती बोलत असते की काही जरी झालं तरी सुद्धा इथे सायली तुझ्या मनातून गेलीच पाहिजे. असं बोलल्याच्या नंतर मात्र अर्जुन बोलत असतो, आठवणी ह्या हृदयात असतात आणि त्या अशा काढून टाकता येत नाहीत किंवा डिलीट करता येत नाहीत. त्या माणसाच्या मनावरती खोलवर गेलेल्या असतात. त्यामुळे तू या भानगडीमध्ये अजिबातच पडू नकोस, असं इथे ती बोलत असतात. तेव्हा मात्र इथे प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.